आता देवाला नमस्कार करा आणि सगळ्या थोरा मोठ्यांना नमस्कार करा. पुष्पे, काय झालं? आता आपल्या जेडीचं संगत नीट झाले ना, चांगल्या टायमाला का म्हणत पाणी काढतेस ग? काय हो मामी? अगं काय नाही ग, अहो आनंदाचाच अश्रू आहेत. बघा की आज पूजा झाली आणि आज खऱ्या अर्थानं माझी लेक संसाराला लागली. पण आता ती कायमची इकडेच असणार ना, म्हणून रडू आलं. शेवटी आईचं काळीज आहे हो माझं. अगं होय पुष्पा, असं काय करतेस? आता मला सांग, जेडी काय आपल्यापासून कुठे लांब आहे? होय, तिथंच राही ना. मग झालं तर होय, खरं आहे तुमचं. पण अशी रोज नजरेसमोर असायची, आता तशी कुठं असेल? मामी, तुमची लेक आता आमच्या सुनबाई आहे. आम्ही त्यांना स्वीकारलंय. तुम्ही नका आता त्यांची काळजी करू. अहो काळजी करायचं काय बी कारण नाही. जेव्हा एवढ्या चांगल्या घरात लग्न झालं का नाही, तेव्हाच वाटलं होतं माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनच होणार. अहो हर्षवर्धन सारखा जावई मिळाला, आणखीन काय पाहिजे आम्हाला? पुरी आता सुखाने संसार कर बाई. आणि बघ, तुला तर ह्या घरात कशाला म्हणजे कशाला कमी पडणार नाही बघ. जीजी, तुम्ही नका त्यांची काळजी करू. चला आपण एक क्वालिटी फोटो काढूया. चला. वय वय, एक फोटो तर झालाच पाहिजे की सगळ्यांचा. चला 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 फोटो काढू या. प्रेसिडेंट, तुमच्या मदर तर लय खुश दिसते. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड बरं का, मगाशी रडत होते. असणारच ना खुश, त्यांच्या मनासारखं होते आता सगळं. अगो बाई, मेन माणसं तर राहिलीच की, त्यांना कुठं बोलवलंय तवा? जयश्री ये भैया, या की. चला फोटो काढूया. चला हा, सगळी इकडे समोर बघा. हा, जवळ सारखा मामी. स्माइल सगळे. हा इकडे स्माइल प्लीज. ओके. जीत आहे सर. सगळ्यांची नीट व्यवस्था बघा, कुणाची गैरसोय होता कामा नये. उद्या असं कुणी म्हटलं नाही पाहिजे की देशमुखांच्या घरचं कार्य व्यवस्थित पार नाही पडलं म्हणून. आला एखाद्या अनाथ. हा, गोटे आणि अशोक आहेत बरोबर, आम्ही बघतो. हो ते करा, पण जीवन घ्या. हो, आता यांचं उरकले की आम्ही मग बसतो ना. चल. हा, मामा, मामी, जीजी, शीतल, तुम्ही पण सगळे जेवायला बसून घ्या. नाही नाही नको, आधी पाहुण्यांचं होऊ द्यात, मग आम्ही बसतो की. होय, तसंच करतो आम्ही, नंतर बसतो. बर, ठीक आहे. झाले की आता पूजा? हा, मग आता ताई साहेबला किती जाणार आहेत का? अहो जरा दम धरा. आता कुठं पूजा झाली, लोक येतील जातात, प्रसाद घेऊन जातील. शांत बस, लोकांसमोर काय बोलू नका. हसा जरा. नमस्कार भैया. अरे नमस्कार तात्या, शुभेच्छा द्यायला आलोय तुम्हाला. धन्यवाद. उशीर गेला पण धन्यवाद. बरं, प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. बाहेर जेवण लावलंय, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. ठीक आहे. ओके, बसा. गोट्या बघ आणला. शांत राहा, लोकांसमोर काय बोलू नका.
अहो मालक तेवढं पाण्याचे जार पाठव की. एक मिनिट आशके तू इथंच असतोय. आला का मला वाटलं तू तिकडे जेवणावर असेल म्हणून मी इथं थांबलोय. तू बी इथं मी बी इथं. ते आटोप लवकर आणि पहिला तिकडे जा. हा लगेच लगेच तेवढे जार पाठवून द्या अर्जंट. फोनवर काय बोलू बसला जेवण सगळं नीट बघ. तीच बघतोय. मी काय म्हणतोय आधी बाहेरची पाहुणी सगळी बसवून घे. तीच तयारी करायला म्हणलं कोण कोण आता बाहेरचं राहिले पहिले त्यांना बसवून घ्यावं. हा आणि मी काय म्हणतोय काही कमी पडत असेल किंवा काय आणायचं असेल तर अशोकला पाठव. अशोक तू गाडीवर जाऊन लगेच घेऊन ये. त्याची टेन्शनच घेऊ नका सगळं. अहो 4 गावं अजून जीवन उठतील ह्याची तयारी केली आपण. उद्या कोणाची भैया साहेबांची. बरं चला आपण निघूयात लवकर. तू ये लवकर अशोक. चल बाबा चल. प्रसाद घ्या, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. अभिनंदन भैया साहेब. अरे बापू धन्यवाद. अभिनंदन जयश्री. धन्यवाद. भैया साहेब धन्यवाद धन्यवाद. बरं का भैया, नाही म्हणजे झाली एकदाची पूजा तुमची. आता बघा वेळ कसा मॅनेज करायचा ते. नाही म्हणजे कार्यकर्त्यांना किती वेळ देणार, घरात किती वेळ देणार ती बघा. अहो सावंत साहेब, भैया साहेब वेळ बरोबर मॅनेज करतील. आता तर जयश्री आल्यात, त्या मॅनेज करतील. हर्षवर्धन, पूजा अगदी जोरदार झाली बघा. तुम्हाला व्यवस्थित वाटले ना मग झालं तर. अहो व्यवस्थित आहे म्हणून काय विचारताय. अगदी चांगलीच झाली पूजा. काय आहे, लग्नात जरा आमच्या मनात सल राहिली होती पण आता आता सगळं सुटल्यावानी वाटतंय. म्हणजे माझी तर चिंताच मिटली बघा. नमस्कार भैया साहेब. अरे गुरुजी नमस्कार. शेवटी तुमच्या होम मिनिस्टर घरात आल्या म्हणा की. म्हणजे जयश्री आता खऱ्या होम मिनिस्टर झाल्या म्हणायच्या. होय होय, अभिनंदन जयश्रीताई. गुरुजी आता वहिनी साहेब म्हटलं पाहिजे आपण. काय भैया साहेब तुम्ही म्हणाल तसं. अरे गुरुजी ह्याची काय गरज होती. असं कसं घ्या. बर शेखर, अरे आमचा एक फोटो घे की. हा काढतो की. हा इकडे बघा. माई हा बारी. धन्यवाद. आता अशी जोरदार बातमी करतो पेपरात बघाच. गुरुजी हो बातमी बितमी काय देऊ नका. का हो देऊ नका. मला तर वाटतंय फ्रंट पेजला मोठा फोटो आला पाहिजे. आहे खरंय तुमचं पण मी काय म्हणतोय बरं दिसत नाही हो ते. का हो काय होते त्याला. अहो आमच्यातल्या पत्रकाराला 2 शब्द लिहू द्या की तुमच्याबद्दल. एवढीच मोठी संधी. नाही तुमची इच्छा आहे, तुमच्या कलागुणांना वाव मिळावा असं तुमची इच्छा आहे. पण मी काय म्हणतोय आमच्या लग्नाचे फोटो छापण्यापेक्षा आम्ही केलेलं समाजकार्य त्याचे फोटो छापा. हे बरोबर आहे. नाही का. घ्या सरबत घ्या. शीतल, अजय की येणार होता ना. वय निघालात ते पोचतील संध्याकाळ पातूर. हा हो साहेब आले. भाई साहेब या. साहेब या. जमलं म्हणायचं याला. अहो यायलाच पाहिजे. न जमून सांगताय कोणाला. हा काय भैया साहेब थँक्यू बरं का. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही काय आम्हाला निमंत्रण दिलं नाही पण तुमच्या ताई साहेबांचा निरोप मिळाला. अरे नमस्कार दादा. नमस्कार ताई साहेब. नमस्कार. पाटील साहेब नाही आले. निघालेच होते पण इलेक्शनच्या गडबडीमुळे नाही जमलं त्यांना यायला. अच्छा बर. खूप दिवस झालं दौंडला येऊन पण इथं भेट झाली खूप बरं वाटतंय. अहो इथला पाहुणचार वेगळा. दौंडला या एकदा तिथला पाहुणचार घ्यायला. इलेक्शनची जरा गडबड कमी होऊ द्या मग आम्ही अवश्य येतो. ठीक आहे. अभिनंदन भैया साहेब. जयश्रीताई नमस्कार. अभिनंदन भैया साहेब. जयश्री साहेब अभिनंदन. यंदा इलेक्शनची खूपच धावपळ झाली. आता रिझल्ट काय येतो त्याची वाट बघायची. मी सांगतो साहेब आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार बघा. आता बघू जनतेचा कौल काय येतोय त्याचीच वाट बघायची चालली. खरे खरे. मी काय म्हणतोय जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का. नाही नाही आता जेवणाचा आग्रह करू नका. असंच मुंबईला जायचंय. तुम्ही लग्नाचं काहीच कळलं नव्हतं. आता म्हणलं किमान शुभेच्छा तरी द्याव्यात. साहेब एक क्वालिटी फोटो घेऊया की. ताई साहेब या ना. थँक्यू.
काय आजी काय पाहिजे का? नाही हाय बाळा. कसं झालंय जेवण? मस्तच हा, एकदम छान झालं. जेवा 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 पोटभर जेवा. मस्त झालंय जेवण. खरंच बाई जयडीनं नशीब काढलं, असं कुणाला पण मिळतंय. आणि मग लेख कुणाची आहे? अरे टॅलेंट, अरे इकडे वाढकी. हा मानतो. अहो नको नको, अहो घ्या हो. काय लगेच जाडी वाढत नाही, घ्या. अहो नको, एवढ्या फेडरेशन अध्यक्ष म्हणतात तर घ्या. बस अहो बस. अहो यांना पण वाढा, बायांच्या सासूबाईत त्या. माझं काय कौतिक. पण आता तुमचं म्हणणं कसं मोडू? मग घेते. वाढ रे वाढ. अजून दे की जरा. पुष्पताई, आता तुम्ही मोकळं झालाय नातवंड खेळवायला. नातवंड कशाच्या खेळवतात? त्यांना फेडरेशनच्या कामात वेळ तर मिळायला पाहिजे का नको? वय पुष्पाताई, आता बास करा ते फेडरेशन. आता इकडची बी कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. हा म्हणजे जसं जमल तसं करायचं आता. आणि तसं बी मला जावई एवढा भारी मिळालाय, मग काय करायचंय ती फेडरेशन. आणि तुम्हाला सांगती, त्यांची सासू म्हणून घेणं म्हणजे फेडरेशन अध्यक्ष असण्यापेक्षा लई भारी आहे. हो तुम्हाला काय सांगायचंय, बाई यांची कोण आहे गोष्टच वेगळी आहे बाई. हो काय साधं आहेत वय ते. आता ह्यो बंगलाच बघा की, बाहेरनं बघितला तरच कसं होतंय, आणि आज जाऊन जर बघितलं का नाही तर डोळच दिपतात बाई. केवढ्या मोठ्या मोठ्या त्या खोल्या, एवढी शेती, गाडी, घोड, गडी. बया 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 बया. बोट दाखवल का नाही ती माझ्या जेडीच्या समोर उभं राहणार आहे बघा. खरंच बाई, माझ्या जेडीने का नाही लाखात एक पोरगा शोधून काढलंय बघा. पुष्पताई, देवाच्या कृपेने खूप चांगलं झालंय, अजून पण चांगलं होईल. वय ना. अरे गोट्या, गुलाबजाम आणखी. अगं ए नको 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 नको, असं कसं? नको नको, नाही नको नाही, वाढ वाढ. आणि हे बघ सगळ्यांनाच वाढ. अहो कशाला पुष्पताई? हे गाणे लई झालं बाई जेवण. हो खावा खावा, परत आपलं मिळेल नाही मिळेल त्या खाऊन. बघितलं का, पुष्पाताईला लई चोर चढले म्हणा. आता त्यांचं विमान काय खाली उतरत नाही. अरे गोट्या, अरे हात वाळला, आणखी लवकर. अहो ना काय दरवर्षी ऊन वाढते हो. हा यंदा बी किती चढलाय पारा. होय बघा की, लोकांना कधी आकला येणार आहेत कोणास ठाऊक. पाणी जरा जपून वापरावं, कशाचं भानच राहत नाही यांना. गावातल्या माणसांना बोलून काय उपयोग आहे? तिकडे शहरातली माणसं किती पाण्याची नासाडी करतात आणि आपण मात्र बंधनात. अरे वा फौजी, या या. असा आलास? किती उशीर. हा किती वाट बघितली तुझी. अरे येताना फोन तरी करायचा, कुणाला तरी पाठवलं असतं नाही तुला घ्यायला. अरे मामा, जरा हायवेवर ट्रॅफिक लागलं म्हणून उशीर झाला. होय पुष्पे, इकडे तेवढा बॅगा बाजूला ठेव. पूजा झाली? होय होय व्यवस्थित झाली. तू प्रसाद घे की आधी. घे घे घे. कोण आहे? माझे मिस्टर आहेत, अजिंक्य फौजी. स्टोरी सांगणार आहे? एकदम बरोबर ओळखलं बघा तुम्ही. सवा, तुम्ही मामांना पाणी घेऊन या. अंत्या, थांबा, मी देतो मामांना पाणी.
कुठे? काय कुठे? बंदूक कुठे? मी फौजी आहात ना? हो मग मग बंदूक शिवाय कशा आलात? ते काय ना, आम्ही सुट्टीवर आलो ना, बंदूक तिकडेच ठेवली. कुठे ठेवली? बेळगावला. जर आता दुश्मन आले तर? घरात कुठं दुश्मन असतात तेव्हा. ते पण आहेच म्हणा. पण तुम्ही बंदूक कधी चालवायला शिकला? आम्ही वय आम्ही आर्मीत गेल्यावर. छोटी का मोठी? दोन्ही पण. ते शीतलचे मिस्टर आलेत. कुठं असतात ते? आर्मीत असतो तो. चांगला आहे पोरगा. आई वडील नाहीयेत त्याला. मामा मामीकडे वाढलाय. त्यांच्या बोलण्यावरनं जरा जाणवलं मला तसं. फार चांगला आणि मन मिळावं आहे तो. शीतलने त्याची निवड केली ना, ते अगदी बरं झालं. दोघं शोभतात एकमेकांना. पण कधी कधी स्वार्थ येतो मनामध्ये. जर ती आपल्या घरची सून झाली असती तर हे घर सावरलं असतं तिनं. पण तिने लग्न मोडलंय आणि आपल्या घराची इज्जत घालवली ना. तसं नाहीये. तिला माहीतच नव्हतं. म्हणजे तिला वाटत होतं तिचं लग्न अजिंक्य सोबत होतंय आणि गैरसमजामुळे सगळं फसलं. जाऊ दे, आता मागचं काढण्यात काही अर्थ नाहीये म्हणा. अहो पण असं कसं झालं? असं नाना, तुम्ही असं करायला असं वाटलं नव्हतं मला. जे काय करायचं ते तुला विचारूनच केलं की. काय विचारलं? कधी विचारलं? कुणी एका शब्दाने तरी सांगितलं का मला की माझं लग्न याच्या संग ठरतंय ते? खूप मोठा गोंधळ होता. पण एवढं सगळं होऊनही मोठ्या मनाने ती सगळं विसरली. झालं गेलं सगळं विसरून आपली नाती टिकवण्यासाठी ती झटतीये. नाही, आम्हाला नाही असं वाटत. म्हणजे तुम्हाला ती मुलगी किती चांगली वाटत असली ना, तरी तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललंय हे नक्की. शीतल, जरा इकडे. हा, आलेच. काय हो मंगलताई? अहो ताई साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. मला का? काय माहित नाही बाई, पर ताबडतोब बोलवून घे असं म्हणल्या. सगळे व्यवस्थित तर आहे ना? असल म्हणजे मला सांगा, त्या चिडल्या तर नव्हत्या ना? आता त्यांचा काय तळ लागतो का कधी? काहीच अंदाज येत नाही. अहो पण मंगलताई, तरी बी मला नाही वाटत तसं. तुम्हाला काय माहित आहे का कशासाठी बोलवलंय? आता सांगितलं ना, माहित नाही म्हणून. लगेच जावा, नाही तर माझ्यावर जाळ काढत्या. नेमकं कशासाठी बोलवलंय ताई साहेबांनी?